नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष सुरेश आपरे. तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज मी अहिल्यानगर येथे असलेल्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनवर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे जे काही काम झालेले आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 3चे देखील येथे काम सुरू आहे. त्या कामाचा व्हिडिओ आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. हे पहा मित्रांनो, आता मी रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपणास काही रेल्वे मार्ग दिसत आहे. हे रेल्वे मार्ग पूर्वीचे 2 रेल्वे मार्ग आहे आणि बाजूला जे 2 रेल्वे मार्ग दिसत आहे ते नवीन तयार करण्यात आलेले आहे. पूर्वी ह्या भागातील जे सुरुवातीचे 2 लोहमार्ग दिसत आहे तेथूनच रेल्वे जात होती आणि आता समोर करण्यात आलेले जे 2 लोहमार्ग आहे त्या ठिकाणाहून रेल्वे जाण्यास सुरुवात झालेली आहे. अहिल्यानगर रेल्वे स्टेशन नावाचा जो बोर्ड आपणास दिसत आहे तो प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि समोरच्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. मित्रांनो, समोरून पुणे आजनी वंदे भारत एक्सप्रेस येताना आपणास दिसत आहे. ती एक्सप्रेस आता प्लॅटफॉर्म नंबर 2 वर नवीन तयार करण्यात आलेल्या लोहमार्गावरून जाणार आहे. तसेच त्याच्या बाजूला असलेला आणखी एक जो लोहमार्ग आहे तो लोहमार्ग प्लॅटफॉर्म नंबर 3 वर जातो. सध्या प्लॅटफॉर्म नंबर 3चे देखील काम या ठिकाणी जोरात सुरू आहे. तसेच रेल्वेमध्ये पाणी भरण्यासाठी पाईपलाईनची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्या पाईपलाईनमधून प्रत्येक रेल्वेच्या डब्यामध्ये पाणी भरण्याची आता या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे. हे पहा मित्रांनो, नवीनच तयार करण्यात आलेल्या लोहमार्गावरून आता पुणे आजनी ही वंदे भारत एक्सप्रेस आपणास रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आलेली दिसत आहे. आता अहिल्यानगर रेल्वे स्टेशनपासून ते बीड रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज एक डेमो ट्रेन देखील सुरू झालेली आहे आणि बीड रेल्वे स्टेशनपासून ते परळी वैद्यनाथपर्यंत लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काही काम राहिलेले आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर अहिल्यानगर ते डायरेक्ट परळी वैद्यनाथपर्यंत रेल्वे सेवा सुरू होईल. तेव्हा आणखी एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता पडेल. म्हणूनच प्लॅटफॉर्म नंबर 3चे काम या ठिकाणी जोरात सुरू आहे. ते देखील आता आपण पुढे पाहणारच आहोत. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी रेल्वेमध्ये भरण्यासाठी जे पाणी लागते त्या पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी तयार केलेली आपणासमोर दिसत आहे. अशीच पाण्याची पाईपलाईन प्लॅटफॉर्म नंबर 2 वर देखील तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 3 पाहत आहोत. ह्या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक लाईनचे काम देखील करण्यात आलेले या ठिकाणी आपणास दिसत आहे. समोर दिसत असलेली रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभी आहे आणि आता पत्र्याचे शेड उभे करण्याचे काम ह्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर सुरू झालेले आहे. काही ठिकाणी हे काम झालेले आहे आणि काही ठिकाणी काम राहिलेले आहे. या ठिकाणी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन नावाचा बोर्ड आत्ताच आपण पाहिला आणि समोरच्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर 1 आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे. समोरच प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाण्यासाठी जो जिना दिसत आहे तो जिना आता आपण या ठिकाणाहून पाहत आहोत. तसेच हा प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे. आता मी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर असलेल्या जिन्याने वरती आलेलो आहे. येथून पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म नंबर 3चा लोहमार्ग आपणास दाखवत आहे. ह्या जिन्यावरून पुढे गेल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी समोरच आपणास दिसत असलेला एक जिना आहे. तसेच बाजूला जो जिना आहे त्या जिन्याने प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाता येते. हाच तो प्लॅटफॉर्म नंबर 1 कडे जाणारा जिना आहे. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा. कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.